देखो लिया। हाय एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता चाललो गंगोत्रीला. पहिला गंगा नानी कुंडात आंघोळ करू, मग शिमपुरा दर्शनाला जाऊ. उत्तराखंडातील गंगोत्री क्षेत्राजवळ असलेला गंगा नानी गरम पाण्याचा कुंड हा एक पवित्र आणि चमत्कारी ठिकाण मानला जातो, जेथे हिमालयातील प्रचंड थंडीमध्येही पाणी नेहमी गरम राहते. या कुंडातील पाणी गंगेच्या दिव्य स्पर्शामुळे उष्ण झालं असल्याची पौराणिक कथा आहे. असं मानलं जाते की देवी गंगा पृथ्वीवर अवतरली तेव्हा तिच्या वेगामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे येथे गरम पाण्याचा कुंड निर्माण झाला. या कुंडात स्नान केल्याने शरीर शुद्धी होते, रोग दूर होतात आणि पुण्य लाभतो असा भक्तांचा विश्वास आहे. गंगोत्री मंदिराच्या परिसरात असलेला हा कुंड त्याच्या नैसर्गिक आश्चर्यकारक स्वरूपामुळे आणि आध्यात्मिक शक्तीमुळे यात्रेकरूंसाठी एक महत्त्वाचं आकर्षण बनला आहे. आता आम्ही चाललो गंगोत्री दर्शन करायला. अख्खा दिवस मोबाईल मध्ये असते रील उलट्या गेल्या उलटी केल्या ते काय केली ना. जय गंगा मैया.
गंगोत्री मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हिमालय पर्वतरांगेत वसलेले आहे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून अंदाजे 3100 मीटर 10,200 फूट उंचीवर स्थित आहे. आता पोचलो आम्ही मंदिराकडे. हर हर गंगे. गंगा नदी व गंगोत्री मंदिराची कथा अतिशय पवित्र व भक्तिमय आहे. पुराणानुसार राजा सागराच्या 60,000 पुत्रांना कपिल मुनींच्या श्रापामुळे भस्म व्हावे लागले होते. त्यांच्या आत्म्यांच्या उद्धारासाठी राजा भगीरथाने कठोर तपस्या केली आणि त्यांच्या तपस्याने प्रसन्न होऊन देवी गंगा पृथ्वीवर उतरली. पण तिचा प्रचंड वेग म्हणून भगवान शंकराने गंगेला आपल्या जटांमध्ये अडकून तिचा वेग कमी केला आणि नंतर ती पृथ्वीवर प्रकट झाली. गंगा नदीला पृथ्वीवर आणण्याचे श्रेय भगीरथाला दिले जाते, म्हणून तिला भगीरथी असेही म्हणतात. मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेला उघडले जातात आणि दीपावलीनंतर बंद होतात. गंगोत्री मंदिरात देवी गंगेची मूर्ती आहे आणि येथे लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. गंगोत्री हे गंगा नदीचे उगमस्थान मानले जाते, जरी प्रत्यक्ष उगम गोमुख येथे आहे.
हा भाग चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचा भाग आहे. गंगोत्रीला भेट देणे म्हणजे अध्यात्म, निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा संगम अनुभवणे होय. बगीचेन आलो बगीचेन. कुठला 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 ऍपल आणि ना फुलात फुला काय करतोय? आम्ही सफरचंदच्या बागेत आलोत. का खूप खुश वाटताय तुम्ही? काय झालं? भारी वाटतंय. कधी बघितलं ना एवढ्या जवळून आम्ही. नाही, एकदा मनालीला बघितलेलं आम्ही, पूर्ण बागेत गेलेलो. आता आम्ही उत्तराखंडच्या बागेत आलोत, गंगोत्रीच्या कडे. अच्छा, खूप मस्त वाटतंय. हो मॅडम, ऐका ना मॅडम, तुमची इच्छा होती सफरचंद तोडून खायची, पूर्ण होईल का आज? नाही, आता मी सफरचंद नाही, मला फुलच तोडायचंय. मला सफरचंद नाही तोडायचंय, मला फुल तोडायचंय. इच्छा चेंज झाली का? यस, कारण की बायका कशा या गोष्टीला खूप हावऱ्या असतात ना म्हणून. अच्छा अच्छा, चालेल चालेल. हा, भारी आहे. नाही तोडतो अभि. हा, चला चला. ये फूल इतना खिले ऐसे सड़ जाते हैं. दोन होतो. मग आता कसं वाटतं तुम्हाला? एकदम तुमची इच्छा पूर्ण झाली हो, फुलं yes, तोडायची पण. खरंच इच्छा पूर्ण झाली माझी.